नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांच्या सत्राचा 1067वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली जी रचना आहे ती अशी: कुछ अच्छा करना हो तो बहुत पैसा पहले ही जमा होने तक रुकना नहीं चाहिए, तुरंत शुरू कर देना चाहिए. दुसरी जी रचना आहे ती मराठीमध्ये आहे. ब्रह्मसूत्रांमधल्या 49व्या भागात पुढचं 26वं आणि एकूणातलं 241वं सूत्र आता बघूया. वासासारखा जो गुण असतो त्याला मूळ पदार्थापासून दूर असलं तरी तो असतो. फुलांच्यापासून लांब गेलं तरी पण त्याचा आपल्याला वास येऊ शकतो. तसंच आत्मा जरी अणूसारखा असला तरी त्याचं सगळीकडे असणं तर असतंच. फुलांपासून वास हा वेगळा होऊन लांब जाऊ शकतो आणि जेवढं लांब लांब जाऊ तेवढं त्याचं प्रमाण कमी होत जातं. आत्म्याचं तसं नाही. तो कितीही लांब गेला तरी त्याचा प्रभाव राहतोच. एक शंका अशी की वासाच्या बाबतीत अतिशय बारीक कण फुलापासून वेगळे होऊन पसरत असतील. वास वेगळा असताना जाणवू शकतो पण रंग काही जाणवू शकत नाही. याचं उत्तर असं की सर्व गोष्टींसाठी एकच नियम नसतो. चव तोंडात कळते, वास नाकात कळतो. चव काही कानाला कळत नाही, त्याला तोंडच पाहिजे. आता पुढचं 27वं आणि एकूणातलं 242वं सूत्र बघू. आत्मा खूपच लहान असतो आणि तो शरीरात सगळीकडे असतो आणि जातो. तो अमर असतो. आता पुढचं 28वं आणि एकूणातलं 243वं सूत्र बघू. उपनिषदांच्या मध्ये आत्मा आणि बुद्धी वेगळे आहेत असं म्हटलेलं आहे आणि ते वेगळे असतात हे शिकवलं देखील आहे. असं म्हटलं आहे की झोपेत आत्म्याला शरीराच्या सर्व भागांची माहिती कळते कारण तो सर्वत्र संचार करतो. आता पुढचं 29वं आणि एकूणातलं 244वं सूत्र बघूया. बुद्धी शक्तिमान असते आणि त्याचंच माणूस ऐकतो. आत्मा काही अणूसारखा किंवा अणू एवढा नाही. आत्मा ब्रह्मच आहे. म्हणजेच आत्म्याला ब्रह्मासारखंच सर्व असतं आणि अणूसारख्या आत्म्याला शरीरभर दुखू शकेल हे काही पटत नाही. आणि अणूसारखा आत्मा म्हणजे काही बुद्धी नाही, कारण बुद्धीला आवड निवड असते, तिला इंद्रियांचं कळतं, आनंद दुःख यांच्यावर सगळं अवलंबून असतं. आता आत्म्यात तर हे काहीच नाही. त्याला आवड निवड नाही, आनंद दुःख पण नाही. म्हणून बुद्धी आणि आत्मा हे वेगळे असतात. आता पुढचं 30वं आणि एकूणातलं 255वं सूत्र बघूया. जोवर जगात शरीरात आत्मा असतो तोवर आत्मा आणि बुद्धी हे एकत्रच नांदतात. उपनिषदांच्या मध्ये आत्मा आणि ब्रह्म एकच हे ठासून सांगितलं आहे आणि म्हटलं आहे की त्याच्या खेरीज कोणी अनुभवणारा नाही, ऐकणारा नाही, विचार करणारा नाही आणि जाणणारा पण नाही. एक असीम गोष्ट जी पुरुष किंवा ऊर्जा या नावाने ओळखली जाते ती असते. ती सर्व इंद्रियांच्या मध्ये असते, मनामध्ये असते आणि या आणि आणखी पुढच्या जन्मात देखील ती असतेच. ही आत्मा आणि बुद्धीची जोड ज्ञानाशिवाय तुटू शकत नाही. आता पुढचं 31वं आणि एकूणातलं 256वं सूत्र बघू. आत्मा आणि बुद्धी यांचं बरोबर येणं झोपेत झोपल्यासारखं असतं आणि जागं झालं की ते पुन्हा दिसू लागतं. ज्याप्रमाणे बाल्यावस्थेमध्येच तरुणावस्था आणि वृद्धावस्था सुप्त स्वरूपात असते, सगळेच पैलू सतत दिसत काही नाहीत. बीज असल्याशिवाय झाड बनू शकत नाही. तसंच आता पुढचं 32वं आणि एकूणातलं 257वं सूत्र बघू. आत्माही आहे आणि शरीरातील मन बुद्धीही आहेत. म्हणूनच कधी जाणीव असणं आणि कधी जाणीव नसणं हे शक्य होतं. एकच असतं तर हे शक्य झालं नसतं. सतत जाणीव राहिली असती किंवा ती कधीच राहिली नसती. आता पुढचं 33वं आणि एकूणातलं 258वं सूत्र बघू.
आत्मा एक माध्यम असणार, कारण मगच शास्त्रांना काही अर्थ उरेल. आत्मा एक माध्यम असणार, कारण मगच पूजा करावी, यज्ञ करावे, दान करावे या गोष्टी लोकांना कळणार. मगच ऊर्जा पण कळणार, कारण मगच त्याचे परिणाम पण दिसणार. आता 34वं आणि एकूणातलं 259वं सूत्र बघू. आत्मा एक माध्यम आहे, कारण मगच त्याला स्वप्नामध्ये पण जाता येईल आणि दुसरे शरीर पण घेता येईल. आता पुढचं 35वं आणि एकूणातलं 260वं सूत्र बघू. आत्मा एक माध्यम आहे, कारण मग तो शरीरातील सर्व अवयव वापरू शकतो, कारण तो सगळीकडे जाऊ शकतो, संचार करू शकतो आणि मन आणि बुद्धी बरोबर घेऊन काम करू शकतो. आता पुढचं 36वं आणि एकूणातलं 261वं सूत्र बघू. काही करण्याच्या, ऊर्जा वापरण्याच्या संदर्भामध्ये आत्मा एक माध्यम असतो. वैदिक आणि साध्या कामांसाठी पण तो माध्यम असतो का? आत्मा जर बुद्धीपेक्षा वेगळा असेल आणि जर तो सारी कामे करणारा असेल, तर तो त्याच्या फायद्याची कामे करेल, हे तर पटण्यासारखं आहे. पण तो तर उलटसुलट सगळ्याच प्रकारची कामं करतो. याचं उत्तर आता पुढचं 37वं आणि एकूणातलं 262वं सूत्रात बघू. तीच गोष्ट बघितल्यावर वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी जाणीव होते, वेगळा अनुभव येतो. तसंच त्यामुळे वेगवेगळे परिणाम पण होतात आणि कोणत्या इंद्रियामुळे समजतंय यावरही काय समजतंय ते अवलंबून असतं, असंही काही लोकांचं मत आहे. वेदांत्यांचं मत असं आहे की कशामुळे कळतंय हे महत्त्वाचं नाहीच आहे, कारण आत्म्याला जे कळतं ते त्यावर अवलंबूनच नसतं. स्वयंपाकाच्या स्वयंपाक, इंधन, पाणी आणि स्वयंपाकाचं सामान वगैरेवर पण अवलंबून आहे. पण तरीही ते काहीही नसलं तरी तो जो स्वयंपाकी असतो तो तर स्वयंपाकी असतोच आणि या सगळ्यांवर स्वयंपाक कसा झाला आहे हे अवलंबून असतं. म्हणून आत्मा चांगली, वाईट आणि यापैकी कसलीही नसलेली कर्म देखील करू शकतो.